नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? विरामचिन्ह। काय आहे? विरामचिन्ह। आणि या धड्याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण बघणार आहे विरामचिन्ह यांची परिभाषा। काय बघणार आहे? विरामचिन्ह यांची परिभाषा बघणार आहे। तर चला बघूया। बोलते समय या बातचीत करते समय हम एक ही गति से नहीं बोलते। जेव्हा हम बोलते किंवा जेव्हा हम बातमी करते किंवा बोलत आहे तर यावेळी आम्ही काय करतो, एकही वेळेला नाही बोलते किंवा एकही गती म्हणजे एकही जे गती आहे त्यातून नाही बोलते, बल्कि बीच बीच में रुकते हुए बोलते हैं। बल्कि आम्ही काय करते, माध्यमातून काय करते, ठरवते, आपल्याला ठरवते किंवा थांबते की इथे आपल्याला रुकायचं आहे किंवा थांबायचा आहे। तर याबद्दल आपण असंही कहते। रुकने की इस क्रिया को विराम कहते हैं। आणि हा जे आपण थांबते त्याच क्रियाला आपण काय करतो, विराम असंही म्हणतो। लिखते समय रुकने की इन जगहों पर कुछ चिन्ह लगाए जाते हैं। जेव्हा आपण लिहत आहे त्या लिहिताना आपण काय करते, त्या लिहिता जेव्हा आपण ठरवते किंवा थांबते तर काही चिन्ह आपण तिथे लावते। इन्हीं चिन्ह को विराम चिन्ह कहते हैं। आणि या चिन्हाला आपण काय म्हणतो, विराम चिन्ह असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला परत बघूया। विरामचिन्ह यांची परिभाषा तुम्हाला मी परत सांगते, नीटप्रमाणे ऐकून घ्या। बघा, जेव्हा आपण बोलत आहे किंवा जेव्हा आमची बातचीत होऊन जात आहे त्यावेळ आपण एकही गतीच नाही बोलते, कुठेतरी थांबते। तर या थांबते, मध्यमातून थांबते किंवा बीचोबीच थांबते। तर या थांबाव्यात किंवा रोकण्याची जे क्रिया, थांबवायची जे क्रिया असते त्यांना आपण विराम असंही म्हणतो। लिखते समय जेव्हा आपण लिहितो त्यातून पण आपण काही असं जगह आहे जिथे आपण चिन्ह लावते, तर या चिन्हाला आपण काय म्हणतात, विरामचिन्ह असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, नीचे दिए गए अनुच्छेद को पढ़ो। नीचे काही अनुच्छेद दिलेले आहे त्यांना आपल्याला काय करायचं आहे, वाचन करायचं आहे। बघा, विराम चिन्ह 3 दिन बाद चित्रकार सेठ के सामने दर्पण रखकर बोला, सेठ जी आपका चित्र तैयार है। इथे बघा, विराम चिन्ह 3 दिवस नंतर त्याने काय म्हणाले की ते चित्रकार सेठ चे समोर आले आणि काय घेऊन आले, दर्पण घेऊन आले किंवा दर्पण ठेवले आणि म्हटलं काय की तुमचं जे चित्र आहे ते तैयार झालेला आहे। सेठ अपना प्रतिबिंब देखकर बोला, परंतु ये तो दर्पण है। आणि सेठ जेव्हा हा प्रतिबिंब पाहिले आणि काय म्हणाले, हेच तो दर्पण आहे, नाही ये तो असली चित्र। त्याने काय म्हणाले, नाही हे तर खरंच चित्र आहे तुमचं। बीरबल ने पूछा, सेठ जी ये तुम्हारा ही रूप है। आणि बीरबल यांनी त्यांना म्हणाले की हा तुमचा ही रूप आहे। तो ये नहीं, सेठ बोला जी हाँ। आणि तेवढा सेठ बोला की नाही, आणि परत त्याने सांगितले हो हे माझा ही चित्र आहे। तर याप्रमाणे इथे दिलेलं आहे की कशाबद्दल इथे जे अनुच्छेद दिलेले आहेत तिथे मी काहीही विरामचिन्ह नाही लावलेला आहे। तर चला अजून बघूया। आता बघा, अनुच्छेद को पढ़ने में परेशानी हुई। जेव्हा आम्ही ते पहिला अनुच्छेद किंवा आकलन तुम्ही म्हणू शकता, जेव्हा आपण वाचन करत होता त्याला आपल्याला खूपच परेशानी वाटली, कारण की आपल्याला ना कुठेही विरामचिन्ह नाही भेटले। तर आपल्याला असं होतं की आपण ठरव कुठे, रुकायचं कुठे, है ना, असं होतं ना? हो, तर ठरू कुठे किंवा थांबू कुठे। तर याबद्दल जेव्हा परिच्छेदमध्ये किंवा अनुच्छेदमध्ये कुठेही विरामचिन्ह नाही लागणार तसंही आपण परेशान होऊन जाणार आहे की आपण कुठे थांबवा। जसं इथे बघा, कुछ समय में आया, तर इथे प्रश्नवाचक चिन्ह लागलेला आहे। अब यही अनुच्छेद दोबारा पढ़ो। आता आम्ही हा जे अनुच्छेद आहे ते आपण बिना विराम चिन्ह मध्ये पाहिले होता, आता आपण विराम चिन्ह मध्येही पाहणार। तर बघा इथे, 3 दिन बाद चित्रकार सेठ के सामने दर्पण रखकर बोला। 3 दिवस नंतर चित्रकार जे होता सेठच्या समोर दर्पण घेऊन बोलला, सेठ जी आपका चित्र तैयार है। सेठ जी तुमचा चित्र तैयार आहे। सेठ अपना प्रतिबिंब देखकर बोला। सेठ आपला प्रतिबिंब पाहिले आणि बोलले, परंतु ये तो दर्पण है। काय म्हणाले, परंतु हाच तो काय आहे, दर्पण आहे। नहीं नहीं ये तो असली चित्र। त्याने काय म्हणाले, नाही नाही हे खरं चित्र आहे।
बिरबल ने पूछा तेव्हा बिरबल ने विचारले, सेठ जी ये तो तुम्हारा ही रूप है. काय म्हणाले? सेठ जी हा तुमचा ही रूप आहे. हे या नाही, हा या नाही. सेठ बोला जी हा. तेवढ्यात सेठ म्हणाले हो हे माझाही चित्र आहे. त्याप्रमाणे इथे आपण पाहणार की इथे आपल्याला विरामचिन्ह भेटलेलं आहे किंवा विरामचिन्हाचा कसा प्रयोग करायचा हे पण आपण पाहिले. तर अनुच्छेदमध्ये फरक असा होता की जेव्हा पहिला अनुच्छेद होता त्याबद्दल तिथे कोणताही विरामचिन्ह नाही होता. तर आपण जेव्हा तिचं वाचन करत होता त्याप्रमाणे आपल्याला हे नाही माहित होतं की आपण कुठे थांबा. तर ते परेशानी झालेली आहेत आणि इथे आपण हा अनुच्छेदमध्ये किंवा हा आकड्यांमध्ये हे पाहिले की जागा जागा काय दिलेले आहे विरामचिन्ह दिलेले आहेत ते नियमित प्रमाणे आपण अभ्यास करत होतो. कळलं? हो. अब अनुच्छेद को पढ़ने में आसानी हुई. आता आम्हाला अनुच्छेद मध्ये वाचन करायचं खूपच चांगलं वाटलं. अच्छी तरह समज भी आया आणि आज खूपच छान प्रमाणे समजलं पण. क्या कारण है आणि याचं काय कारण आहे ती मी सांगितलेले आहे तुम्हाला. अजून काय आहे बघूया. बघा विराम चिन्हों के अनेक प्रकार होते. या जे चिन्ह दिलेले आहे तुम्हाला विराम चिन्ह त्यांचं अनेक प्रकार होते. आपल्या समोर जे आलेला आहे विराम चिन्ह त्यांचं अनेक प्रकार होत आहे. जसं बघा इथे हिंदी में निम्नलिखित विराम चिन्ह का प्रचलन है. इथे जे विराम चिन्ह दिलेले आहे त्यांचं हिंदी म्हणजे हिंदी हा विषयावर किंवा हिंदी हा भाषावर त्यांचं विराम चिन्हाचं खूपच प्रचलन आहे. ते नाही होणार किंवा ते नाही येणार आपल्या समोर तर आपल्याला काहीही ठाऊक नाही की यांना कुठे लावायचं किंवा कुठे नाही. जसं एक उदाहरण दिलेलं होतं आता तुम्हाला की एक अनुच्छेद म्हणजे एक जे अनुच्छेद विना विरामचिन्हाचा होता आणि एक अनुच्छेद विरामचिन्हाचा होता. तर जेव्हा आपण बिना विरामचिन्ह पाहिले तेव्हा तर आपल्याला खूपच परेशानी वाटली. कारण की आपल्याला कुठे काय करायचं किंवा कुठे काय ठाऊकचं हे आपल्याला कळलंही नाही. परंतु जेव्हा हा विरामचिन्ह लागला तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याला कुठे थांबायचं आहे. तर याप्रमाणे ही भाषेला विरामचिन्ह खूपच उपयोगीचा आहे. कळलं की नाही? हो. तर पहिला बघा. पहिला कोणता आहे? पूर्णविराम. हा जे आहे, हा जे चिन्ह आहे कोणता आहे पहिला? पूर्णविराम. पूर्णविराम केव्हा लागतात? बघा. वाक्यों के प्रयोग के उदाहरण. अचानक कलरव हुआ आंगन में. तुम्ही बघणार जेव्हा आपला प्रश्न किंवा जेव्हा आपला शब्द पूर्ण होऊन जातात तेव्हा हा पूर्णविराम असंही लागतं. कळलं की नाही? हो. जेव्हा आपला जे वाक्य आहे ते पूर्ण होऊन जातात तेव्हाही हे पूर्णविराम असंही लागतं. कळलं? हो. दूसरा आहे तुमचा अल्पविराम. काय आहे? अल्पविराम. हमें एकता है. अल्पविराम लढ नहीं रहे हैं. तर तुम्ही इथे बघणार की जेव्हा आपल्याला काही शब्द किंवा प्रश्न विचारायचा होता आणि त्यानंतर आपल्याला कुठे अल्प करायचं म्हणजे विराम म्हणजे आपल्याला समयचा वेळ जे हे विराम करायचं आहे त्याबद्दल आपण हा उपयोग करत आहे. कळतं की नाही? हो. आता आपल्या समोर आलेला आहे अर्धविराम. काय आलेला आहे? अर्धविराम. तर अर्धविराम आणि अल्पविरामला अंतर आहे. कधी कधी असं होतं ना की जे विद्यार्थी आहे ना ते काय होतं परेशानीमध्ये येतात की दोघं तर एकच आहे अल्पविराम आणि अर्धविराम. तर याबद्दल तुम्ही इथं बघणार की यांचं जे चिन्ह आहे ते वेगळे आहे आणि यांचं चिन्ह जे आहे वेगळे आहे. तर हा वेगवेगळे आहे. अल्पविराम केव्हा लागतात जेव्हा आपला जे प्रश्न आहे ते विचार आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला थांबायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला अल्पविराम लागते. अर्धविराम लड़का कक्षा में पहुंचता है, अपना बस्ता खोलता है और किताब निकाल कर पढ़ता है. जेव्हा आपला काही अजून शब्दाचा विराम करायचा होते तेव्हा आपल्याला हा अर्धविराम यांचा उपयोग होते. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. इथे बघा प्रश्नवाचक चिन्ह. काय आहे? प्रश्नवाचक चिन्ह. तर प्रश्नसूचक किंवा प्रश्नवाचक पण म्हणाल तर काही हरकत नाही. तर प्रश्नसूचक चिन्ह. तर प्रश्नसूचक चिन्ह कसं वाटते तुम्ही मला सांगणार. कारण की हे खूपच सोपे आहे. चला मी सांगते. प्रश्नसूचक चिन्ह असा प्रकारे लागते जेव्हा आपण कोणताही व्यक्ती किंवा कोणताही माणूस समोर काही प्रश्न विचारून जाते तेव्हा हा प्रश्नवाचक चिन्ह आपल्याला लागते. जैसे आज इतने विद्यार्थी के अनुपस्थित रहने का कारण क्या है. हा इथे जे शिक्षिका किंवा शिक्षक ने काय विचारले की आज म्हणजे आता आज विद्यार्थी खूपच अनुपस्थित आहे त्यांचं कारण काय आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की हा जे प्रश्न आहे त्यातून हा प्रश्नचिन्ह लागलेला आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता बघा पाचवा योजक चिन्ह. काय आहे? योजक चिन्ह. पाचवा तुमचं काय आहे? योजक चिन्ह.
खेळ खेळ में व लढवी पडते. इथे तुम्ही बघणार की खेळ खेळ म्हणजे काही असं शब्द येतात जे परत परत तुम्हाला सांगायचं आहे किंवा परत परत करायचं आहे, लिहायचं आहे, तर याबद्दल हा जे चिन्ह आहे ते लावत आहे. जसे खेळ खेळ म्हणजे धीरे धीरे, हळूहळू, चलतं चलतं, तर याप्रमाणे हे जे शब्द येतात त्यामध्ये हा योजक चिन्ह असंही लावून जात आहे. जसे बघा, मी यांचं परिभाषा अजून तुम्हाला देणार आहे. हे तुम्हाला असंही मी चिन्ह बरोबर देत आहे. बघा, जिथे इथे खेळ खेळ में व लढवी पडते, हे खेळात खेळात ते लढून जाते किंवा भांडण करून जाते. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा जे दोन दोन वेळा जे शब्द येतात त्याप्रमाणे यांचा उपयोग होऊन जात आहे. कळतं की नाही? हो. आता आपल्या समोर आहे विस्मसूचक चिन्ह. काय आहे? विस्मसूचक चिन्ह. तर विस्मसूचक चिन्ह कसं वाटते की जेव्हा आपल्याला असं वाटते की काही अचानक झालेलं आहे त्याबद्दलही हा विस्मसूचक चिन्ह यांचा प्रयोग आपण करत आहे. जसं इथे वाह आणि इथे जे चिन्ह आहे हे बहुत दिव्य स्थान है यह. तर दिव्य स्थान म्हणजे काय? खूपच चांगलं स्थान आहे. तर याप्रमाणे इथे हा चिन्ह लागलेला आहे. आता आपण इथे बघणार इकहरा उद्धरण चिन्ह. काय आहे? इकहरा उद्धरण चिन्ह. जहा सुमती तह संपत्ती नाना. जेव्हा आपला काही शब्द आहे त्याला आपल्याला व्यवस्थित किंवा आपल्याला असं दिसायचं की खूपच चांगला आहे किंवा खूपच महत्वपूर्ण आहे, तर अ, त्या शब्दाला अशा प्रमाणे आपल्याला लिहायचं होते. कळतं की नाही? हो. आता आहे इथे इकहरा म्हणजे एकच आणि इथे दोहरा म्हणजे दोन दोन. तर याप्रमाणे इथे यांना काय म्हणतात? दोहरा उद्धरण चिन्ह. काय म्हणतात? दोहरा उद्धरण चिन्ह. जसं इथे बघा, सच कहा तुषार, हम बच्चे कर भी क्या सकते हैं. काय म्हणाले हे? खरं सांगितले की तुषार की आम्ही जो मूल आहे ते काय करू शकते. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की इथे आणि इथे आणि इथे आणि इथे हा दोहरा उद्धरण चिन्ह दिलेले आहे. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की हा चिन्हाचा उपयोग कशासाठी होऊन जात आहे. कारण जे आपले प्रश्न आहेत ते मोठे आहे आणि त्यांना पण आपल्याला महत्वपूर्ण करायचे आहेत. तर याप्रमाणे असा यांचा उपयोग होऊन जात आहे. आता आपल्या समोर आलेला आहे 9वा कोष्टक. यांना काय म्हणतात? कोष्टक. हे तुम्ही खूपच जागा हे तुम्हाला दिसलेलं असतात. जेव्हा आपल्या रिकाम्या जागा करायच्या होत्या त्यामध्ये पण हा होते की काही उत्तरं दिलेली आहे तुमच्या शोध करायचं आहे. तर याबद्दल हा यांचा उपयोग खूपच महत्वपूर्ण आहे. बातो हो क्रम सिलसिला ठीक आहे. बातो म्हणजे जे आपण बोलतात किंवा जे प्रश्न आपल्याला होतात ते यांना क्रम मध्ये लावायचं कार्य कोण करतात? कोष्टक असंही करतात. कळतं की नाही? जेव्हा आपल्याला हा सगळं यांचा जे प्रयोग कशासाठी केलेले जाते किंवा कशासाठी उपयोग होऊन जात आहे, हा सगळं आपल्याला कोष्टकही करून देते. कसं की जसं आपल्याला जे उत्तर होते प्रश्न रिकाम्या जागा भरवता आणि त्याच्या खालती काही शब्द दिलेले होते. तर याप्रमाणे यांचा पण उपयोग होते. आणि जेव्हा आपण प्रश्न किंवा उत्तरे लिहत होते, प्रश्न लिहते, तर प्रश्न पहिला तर याबद्दल हा कोष्टकचा उपयोग होते. प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा आणि यांचं पण आतमध्ये काही आहे. तर याबद्दल जसं अ, ब, क आपण लिहितो, तर अ, ब, क पण करतं आणि सही पर्याय लिहा. तर याबद्दल पण आपल्याला हा यांचा कोष्टकचा उपयोग होऊन जात आहे. कळतं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर याबद्दल हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या आणि या चिन्हाचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे किंवा कशासाठी करत जात आहे हे पण आपण पाहिले. तर याप्रमाणे यांचा असंही दिलेलं आहे. जसं पहिला बघा इथे मी पहिला दिलेला आहे पूर्णविराम. पूर्णविरामचं चिन्ह असा. इसका प्रयोग वाक्य के पूर्ण होने पर किया जाता है. यांचा प्रयोग कुठे केला जातात? जेव्हा आपल्या वाक्य जे दिलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे तेव्हा यांचा प्रयोग आपण करत आहे. जसं दादीने एकता का पाठ पढाया. दादी म्हणजे आजी यांनी एकताचा पाठ पढवले, अभ्यास कळवले. तर याप्रमाणे तुम्ही बघणार का हा जे पूर्ण झालेला आहे तर यांना आपण काय म्हणतात? पूर्णविराम असंही म्हणतात. दुसरा बघा, चित्रकार ने सेट का सुंदर चित्र बनाया. चित्रकारने काय केले? सेटचं खूपच सुंदर चित्र काढले. तर याप्रमाणे तुम्ही बघणार का हा चिन्ह दिलेला आहे. तर यांना आपण पूर्णविराम चिन्ह असंही म्हणतात. तिसरा, यशबा गाव की पाठशाला की घंटी बजी. यशबा या गावाची पाठशालाची किंवा शाळाची घंटी वाजली. तर याप्रमाणे इथे हा जे चिन्ह दिलेलं आहे ते कोणतं चिन्ह आहे? पूर्णविराम चिन्ह आहे. इथे चिडियो में मातम छा गया. तर हा जे वाक्य आपल्याला पूर्ण झालेलं आहे तर यांना आपण काय म्हणतो? पूर्णविराम असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे हा जे चिन्ह आहे त्यांचा उपयोग आपल्या भाषात किती उपयोग आहे.
कारण की जेव्हा इथे उदाहरण दिलेलं होतं की अनुच्छेद दिलेले होता, त्या अनुच्छेदमध्ये तुम्ही पाहिले की जेव्हा बिना चिन्हाचा जे अनुच्छेद होता ते आपल्याला वाचन करायचं किती तकलीफ येईल, किती परेशानी आली. कारण की आपल्याला नाही माहीत जात होता की आपण कुठे थांबायचा. तर याबद्दल जेव्हा दुसरं आपण बघितले परिच्छेद, त्यामध्ये आपण बघितले की काही ठिकाणी काही चिन्ह दिलेले होते. तर त्यांचा उपयोग कशासाठी होऊन जातं आपल्या अनुच्छेदमध्ये किंवा आपल्या भाषाबद्दल, हा सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी आहेत. तर याप्रमाणे आपण आज पाहिले की कशाप्रमाणे भाषेत उपयोगीसाठी चिन्ह कसं दिलेले आहे आणि त्यांचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे. कळतं? हो. धन्यवाद.